श्री स्वामी समर्थ मंडळी, आपले 3 गण असतात: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. तुमचा गण कोणता? गणाच्या आधारे स्वभाव आणि वर्ण आपण जाणून घेऊया. शास्त्रात मोठे महत्त्व आहे. गण आपल्या वागण्यावर, विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. या गणाचे महत्त्व शास्त्रात खूप जास्त मानले जाते. आपण अनेकदा ऐकतो की तुमचा गण कोणता? देव, राक्षस की मनुष्य? मग आपल्याला प्रश्न पडतो, हे गण नेमके आहेत तरी काय? या गणाचे महत्त्व शास्त्रात खूप जास्त मानले जाते, कारण त्यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीची वैशिष्ट्य आणि जीवनातील आव्हाने समजू शकतात. असे म्हटले जाते की शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या जन्माच्या नक्षत्रावर आधारित 3 श्रेणीमध्ये विभागले गेले आहे. देव, मानव आणि राक्षस या गणाच्या आधारे माणसाचा स्वभाव आणि चारित्र्य ठरवले जाते. या गणाचे लोक कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांचा स्वभाव काय आहे हे जाणून घेऊया. देव, मनुष्य आणि राक्षस या गणावर अवलंबून प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि चारित्र्य वेगवेगळे असते. हे गण आपल्या वागण्यावर, विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. आपण त्याबद्दल जाणून घेऊया. गणाबद्दल त्या पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला प्लीज लाईक करा. खूप मेहनत लागते. सर्वात पहिले देवगण. देवगणाच्या व्यक्तीला अश्विनी, मृगशिरा, पूर्णवर्षू, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण किंवा रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक देवगणाच्या अंतर्गणात येतात. शास्त्रानुसार देवगणाचे लोक बुद्धिमान असतात आणि साधे अन्न खातात. त्यांचे हृदय कोमल असते आणि ते खूप भावनिक असतात. विचार उच्च असतात आणि ते नेहमी इतरांच्या भल्याचाच विचार करतात. देवगण लोक दान आणि परोपकारावर विश्वास ठेवतात आणि धार्मिक कार्यात रस घेतात. त्यांची देवावर आणि उपासनेवर अपार श्रद्धा आहे आणि इतरांबद्दल दया आणि माया आहे. त्यांच्यासाठी स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांचे कल्याण अधिक महत्त्वाचे असते. त्याचा पुढचा गण आहे मनुष्यगण. भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्वा आणि पूर्वा फाल्गुनी, पूर्वा आषाढ, उत्तराधार्ष, पूर्वा भाद्रपद किंवा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात जन्मलेले लोक मनुष्य श्रेणीत येतात. समाजात माणूस श्रीमंत आणि सन्माननीय असतो. त्यांचे विचार स्थिर असतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात स्थिरता आवडते. ते भविष्याची फारशी चिंता करत नाहीत आणि कर्मावर विश्वास ठेवतात. ते आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. मनुष्य संयमी असतो आणि त्याला संतुलित जीवन जगायला खूप आवडते. पुढचा गण आहे राक्षस. ज्या लोकांचा जन्म मघा, चित्रा, धनिष्ठा, शतभिषा किंवा ज्येष्ठ नक्षत्रात झाला आहे ते राक्षस समूहात येतात. राक्षस गटाच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते. 6वे इंद्रिय त्यांच्यामध्ये विशेषतः सक्रिय असते, ज्यामुळे ते परिस्थितीचे सखोल आकलन करू शकतात. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ते धैर्यवान असतात. हे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात आणि त्यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. राक्षस गणाचे लोक त्यांच्या विचारात कट्टर असतात आणि त्यांच्यात राग येण्याची प्रवृत्ती जास्त असते. त्यांचा स्वभावात कणखरपणा असतो आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याचा निर्धार आहे. श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी